छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा अधिकारी कार्यालयावरती पुन्हा एकदा आदर्श नागरिक सहकारी पतसंस्थेच्या विरोधात या ठिकाणी इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा उपोषण सुरू झालेलं आहे। आपण पाहू शकता जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी मोठे ठेवीदार आणि इम्तियाज जलील हे देखील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आपण जर पाहिलं तर या उपोषणाला मात्र त्याने आता जंतर मंतर उपोषण ठिकाण असं नाव देण्यात आलंय। ज्या प्रकारे जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन यशस्वी झालं त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील आपलं आंदोलन यशस्वी व्हावं याच उद्देशाने मात्र जंतर मंतर असं नाव देण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणाला जंतर मंतर उपोषण ठिकाण असं दिलेलं आहे। आणि या ठिकाणी हे सगळे जे काही महिला आहेत, पुरुष आहेत, वयोवृद्ध महिला आहेत, हे सगळे काही निर्गस चेहरे आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांचे पैसे, ज्यांच्या हातची ठेव या ठिकाणी बँकेत ठेवली होती, मात्र कुठेतरी जे मानकात आहेत त्यांनी यांचे पैसे लुबाडलेले आहेत, बँक बंद झालेले आहे। त्यामुळे त्याच आशापोटी या महिला सकाळपासून या ठिकाणी बसलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की या महिला कुठून आलेल्या आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, आपण हे देखील जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। आजी कुठून आले तुम्ही? आम्ही किशोरून आले। कधी आले तुम्ही? आम्ही सकाळचे येले। किती पैसे होते तुमचे? माझे पैसे का 4 लाख 4 लाख तिरपून आता। अच्छा, आता किती वर्षापासून असं आंदोलन चालू आहे? सारखं 3-3.5 वर्ष होते आता। काहीच पैसे मिळाले नाही आम्हाला। आम्ही मुलांना कमावून आणून दिले, त्या मुलांना आम्हाला घराच्या बाहेर काढून दिले। आम्हाला राहायला घर नाही, मुलगी 12वी शिकायला घरात बसली, पुस्तक नाही, कपडा नाही, फी नाही, सर्व नाही। आणि हे म्हणत्या की तुम्ही पैसे आम्ही टाकणं सांगले तर काय? आम्ही त्याला आमच्या गावात दुकान घेऊन येणं सांगितली होती त्यांना। हे मंत्री लोक काय काम करत्या? गरीबाचे मायबाप असते मंत्री लोक, याने का त्याला आदेश द्यायला, का आदेश द्यायला त्यानं हे दुकान चालवायचा आमच्या गावात याचा? काहून आदेश दिले ना? आता काहून आमचे पैसे देत नाहीये? आम्ही कुटके मागून खातो घरी। आमचा माणूस आजारी आहे, पैसे मिळत नाही, दवाखान्याला गोळ्याला वरून छप्पर बांधलं, त्याच्यातून बदबद गळतं। अन्न कोणी देत नाही, काम काही होत नाही, कोणी कामाला लावत नाही। 3 वर्षाचं बांधतो, कुठे गेले आमदार खासदार? पैसे खाऊन घेते आणि त्याच्याकडून झाले काय? गरीब दुबळ्याचे मायबाप असत्या, मोठे लोक काय मतदान घेते? आपलं मतदान कशाला घेते? त्याच्याकरताच घेते ना, आपलं नेवा करता। कस काय नेवानी केलं? ये ना आमचा 3 वर्ष झाले, आम्ही लढतोय, इथे येतो, बिना पाण्याचं जातो, इथे येतो, आम्हाला आश्वासन देत्या आता देऊ मग देऊ। एका मंत्री लोक आहे का? अरे असे लोक चांगले त्याच्यापेक्षा बाजारातले, ते तरी खात्या घरी जाऊन, पण हे नको, असे मंत्री नको आणि अशी संत्री नको। काय सांगाल तुमचे किती पैसे? मी संभाजीनगरची, जटवट रोड वनाजीनगर शाखेची। माझे 35 लाख रुपये। आमचे मालक अटॅकना वारले, ते पैसे भेटले होते, मी ते बँकेत टाकले सुरक्षित राहावं म्हणून, आपल्याला म्हातारपणाला काम न यावं, कोणी नाही म्हणून आपल्याला। मुलगा आहे, नाही मला आला नंतर, त्यांना आला, मला पण आला होता। आता 2च महिने झाले। पैसे तानात किती वेळेस याला उभं राहायचं, किती मोर्चात जायचं, किती दिवस, आता तर बसवले सुद्धा जाय ना माझ्याकडून। मला बीपी आहे, शुगर आहे। 3.5 वर्षापासून चक्रा मारतोय, शासन काहीच करे ना, नुसतं देतो म्हणे। मुख्यमंत्री साहेब तसेच, गिरीश साहेब तसेच, प्रत्येक फक्त ते जलील साहेबामुळे आम्ही इथं बसलेलो आहे, त्यांच्या सहाऱ्याला। नाही तर काय आमचं सांगा तुम्ही? अपेक्षा आहे भेटतील म्हणून सनी, तर भेटावं लागेल ना। आजी तुम्ही कुठून आलेले? आम्ही किशोरून आलो। किती पैसे होते? आमचे 9 लाख रुपये। असं तर आंदोलन झालं होतं ना, बांब फुटला तेव्हा माझ्या मुलांना पाहिलं पैसे भेटत नाही, माझ्या मुलांना आत्महत्या केली। नवरा कधीच वारेले, मुलगा पण आता वारला 2, मला 3रं वर्ष लागलं त्याला, आत्महत्या केली। पैशामुळं 9 लाख रुपये माझ्यावाले, पैशासाठी मुलांना आत्महत्या केली। आणि इथे लगेच टचकावून मला लावतो त्या दिवशी आम्ही, मला सुद्धा शुगर बीपी आहे, गाठीमध्ये चक्रा मारून मी पैशासाठी। डॉक्टरने सांगितले ऑपरेशन करा, एमजेनला गेलो, डॉक्टर म्हणजे तुम्हाला ऑपरेशन करायची गरज आहे, पण एक पैसा नवांनी जवळ शाळेमध्ये पाशी घेतली मुलांना माया।
या पैशापोटी हा पैशासाठी. आणि मुलगा इथला हुशार होता माझ्यावाला, सगळं त्याला कचेरी कोर्ट सगळं हुशार होतं, सगळं माहिती त्याला, सगळं यायचं. तू गाडी होती यांची त्याच्याकडे, भाडे करे कोणाची, पण हुशार होता. पण मग आता हे पैसे मुळे अटकले नाही आईचे, त्याच्यानं आत्महत्या केली. तुमच्या घरचे गेले, घरचे कधीच वारेले. मग 7वी मध्येच लग्न झालं मग. मुलगाही गेला. हा मुलगा गेला, 15 वर्षात लग्न झालं मग, आणि नवरा वारला. आता मी 50 वर्ष वय झाली, आता तुमचं कोण सांभाळतं? कोणीच नाहीये. म्हणजे हप्ते पुढे होती ती पण गेली. हा हे जाऊ आहे आमची. आणि गाठीत गेले, चक्रा मारले, पोट राहिलं, पैसे नाही, असं थरक होतं. आता इथे आलं तर कामाला तर काम होत नाही. काल निंदाला गेले, हे बोट पुरे फुटले, BP शुगर येतं. वाटतं का तुम्हाला अपेक्षा हे पैसे देईल सरकार? मग पैसे मिळालेच पाहिजे सर आमचे. कधीच लढवलं आम्ही, कधीच रानपण कटवलं, कधीच हे पैसे टाकले. आमचे सासरा होता म्हणजे पैसे तुम्हाला कामा येईल. शेत इकलं, आमचं शेत होतं थोडं फारतं, ते पैसे इकडे टाकले, ती टाकले आम्ही, की कारण की लहान म्हातारपणी कामाला म्हणजे तुम्हाला. कुठून आले तुम्ही? किशोरहून आले आम्ही. तुमचे किती पैसे होते? माझे 5 लाख रुपये. अच्छा. हा मी माझ्या दुखाकरता ठेवले होते, मुलाचं शिक्षणाकरता ठेवले होते. पण ते 1च महिना राहिला होता काढा करता. पण आम्ही म्हटलं आता भेटतील, ते म्हणे आम्ही आहे असे बोलायला लागले. आणि आमचा विश्वासघात झाला. आम्हाला असं वाटलं की बा 1चे 2 होतील, आमचं सगळं दुःख हे होतील. त्याच्यामुळे आम्ही विश्वासावर पैसा ठेवला, त्यानं आमचे पैसे वापिस द्यावे. असं माझा माणूस बी काहीच काम करत नाही शेतीमध्ये. मुलगा कष्ट करायचे पैसे देऊ. हा आम्ही मजुरीला जायचं दूर, रोजाना जायचं दूर. तर असं वाटलं आम्हाला की बाई 1चं 2 होतील, पुढे कामा येतील. मुलीचे लग्न करता, शिक्षण बी आधोर राहिलं, मुलगा शाळा शिकला नाही. माणसाचं दुःख चालू होऊन गेलं हे पैसे गेल्यामुळे. त्यांच्या डोक्यात फरक पडून गेला. आम्ही लोकांकडे त्यांना ठेवतोय, आमचा पैसा सरकारनं वापिस करावा. नक्कीच आपण पाहिलं तर अनेक महिलांच्या मागण्या आहेत की ज्यांचे जे हक्काचे पैसे होते, ते हक्काचे पैसे मात्र या बँकेमध्ये ठेव म्हणून ठेवली, आणि कालांतराने मात्र ही बँक बंद पडली. आणि त्यामुळं त्यांचे जे काही कष्टाचे पैसे होते ते पैसे मात्र बुडीत जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यासाठी मागील 3 वर्षापासून हा सतत लढा चालू आहे. अनेक गावच्या महिला या ठिकाणी वयोवृद्ध महिला आहेत, वयोवृद्ध पुरुष आहेत, या ठिकाणी येतात, आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र कुठेतरी सरकारकडे हीच अपेक्षा आहे की त्यांचे जे पैसे आहेत ते पैसे त्याला मिळावा. याच आशापोटी हे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते खेड्यापाडून येतात. मात्र सरकार या जे काही निर्गत चेहरे आहेत यांच्याकडे पाहून काहीतरी त्यांच्या वाट्याला पैसे येतील का, ही अपेक्षा मात्र आता या ठिकाणी जनता करताना आपल्याला पाहायला मिळते. संजय अय्यर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.